अतिशय बेरहमीने आणि चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी मारण्यात आलेलं आहे। याच्यामधले सगळेच्या सगळे आरोपी हे अटक झाले पाहिजे। ज्या पद्धतीचा व्हिडिओ आहे हे अतिशय भयानक त्या ठिकाणी व्हिडिओ झालेला आहे। अजून काही लोक राहिलेले आहेत ज्यांच्यावरती 17, 18 गुन्हे आहेत, त्या लोकांच्या वरती सुद्धा मोका लागला पाहिजे। परळीमध्ये शिवराज दिवटे नामक तरुणाला मारहाण झालेली आहे, भीषण मारहाण झालेली आहे। कसं पाहता या सगळ्याकडे काय मागणी करतात? काय हे प्रकार परळीतच त्या ठिकाणी होत आहेत आणि मारण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत म्हणजे तोंडात का, त्याच्यानंतर कोयतं घ्या, त्या शिवराज म्हणजे दिवट्यांना पाया पडायला लावणं आणि ज्या पद्धतीचा व्हिडिओ आहे हे अतिशय भयानक त्या ठिकाणी व्हिडिओ झालेला आहे। आणि आरोपी जे आहेत फक्त 2 आरोपी त्यातले अंडर एज आहेत। तर मी स्वतः SP साहेबांना भेटून पोरशे प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे, त्या निकालाचा आधार घेऊन 17 वर्षाचा जरी आरोपी असला तरी त्याला सज्ञान ट्रीट करावं अशा प्रकारची मागणी केली होती, म्हणजे तशा प्रकारची कारवाई केली होती। तीच पद्धत या दिवटे यांच्या प्रकरणामध्ये सुद्धा लावावी लागेल। अतिशय बेरहमीने आणि चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी मारण्यात आलेलं आहे आणि मी स्वतः पण आज त्या ठिकाणी जाणार। दिवटे यांच्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये उद्या निश्चितपणे चर्चा होईल। मी एकटाच नाही, मला वाटतं सर्वच लोकप्रतिनिधी या बाबतीमध्ये उद्या जे काय आढावा बैठकी आहे, DPCची बैठक आहे आणि त्या बैठकीच्या अगोदर मला वाटतं याच्या संदर्भामध्ये कलेक्टर, SP आणि आम्ही सर्व एकत्रित मिळून त्या ठिकाणी या बाबतीतली चर्चा करू आणि जास्तीत जास्त याच्यामधले सगळेच्या सगळे आरोपी हे अटक झाले पाहिजे। आणि SPंनी काही कारवाई मला वाटतं केल्यात। यापूर्वी एक मोका एका गँगच्या विरोधात त्यांनी लावलेला आहे परळीतल्या। अजून काही लोक राहिलेले आहेत ज्यांच्यावरती 17, 18 गुन्हे आहेत, त्या लोकांच्या वरती सुद्धा मोका लागला पाहिजे। आणि हे असे जर 2-3 मोके लागले तर मला वाटतं ही दादागिरी त्या ठिकाणची संपून जाईल। परंतु हे कालचं जे प्रकरण आहे दिवट्यांच्या बाबतीतलं हे अतिशय गंभीर प्रकरण आहे आणि मला वाटतं त्याच्यात उपमुख्यमंत्र्यांनीच मोका लावण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेत। आता ते त्या संदर्भामध्ये आम्ही उद्याच्याला चर्चा त्या ठिकाणी करू।